मम्मा, मला रेस्टॉरंटची एक मस्तशी भाजी बनवून देशील का ग? काय खायचं मग तुला आज? तुला तर माहिती आहे की मला पनीर खूप आवडतं, तर मग पनीरची एक मस्त रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवते का? ठीक आहे, तर मस्त मटर पनीर बनवते. चालेल? हो, चालेल. तर ऐकलं ना, आज आयुषला पनीरची मस्त रेस्टॉरंट स्टाईल भाजी खायची आहे. म्हटलं चला, मग मटर तर आहेच कारण हिवाळा सुरू आहे, तर आज मस्तपैकी अशी रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीरची भाजी करूया. थोडीशी रेसिपी वेगळी आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो, नमस्कार, मी सोनल. मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका कढईमध्ये 4 टेबलस्पून मी तेल घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये 3 कांदे मी असे स्लाइस करून घेतलेले आहे, म्हणजे उभे चिरून घेतलेले आहे आणि ते आपल्याला सुरुवातीला तळून घ्यायचे आहे. कांदा थोडासा रंग बदलला ना की त्यानंतर यामध्ये 7-8 काजू आणि 7-8 बदाम घेतलेले आहेत, ते पण यासोबतच तळून घ्यायचे आहे. काजू आणि बदाम घातल्यामुळे काय होतं, ग्रेव्हीला थिकनेस छान येतो आणि चवसुद्धा छान लागते. हे कांदे तळतपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेऊ. त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये 1 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मोठे टोमॅटो, अगदी लाल टोमॅटो घ्यायचे आहे, ते आपण बारीक करून घेऊ. हे बघा, टोमॅटोची पण छान प्युरी तयार झालेली आहे. मस्त बारीक पेस्ट आपण तयार करून घेतलं आणि जे कांदा आहे ना, ते पण आपला तळत आलेला आहे. आता ते काढून घेऊ. हे बघा, कांद्याचा असा रंग झाला पाहिजे, छान असा फ्राईड झाला पाहिजे कांदा. आता आपण हा काढून याला पूर्णपणे थंड करून घेऊ आणि थंड झाल्यानंतर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता या तेलामध्येच मी थोडंसं तेल अजून वाढवून घेतलं किंवा याच्याऐवजी तुम्ही बटर पण घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला जे टोमॅटोचं पेस्ट तयार करून घेतलं होतं ते घालू आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. तर ती जी क्लिप आहे ना, कदाचित ती माझ्याकडून मिस झालेली आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता या कढईमध्ये ती टोमॅटो जी प्युरी आहे ती छान परतत आहे. तोपर्यंत मी इथे सगळ्यात आधी आपण पनीर फ्राय करून घेऊ. तर त्यासाठी मी इथे एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं. मागच्या साईडला तुम्हाला इथे दिसत असेल आणि तेल गरम होतपर्यंत जे आपले मटार आहे ना, तर मी इथे 1 कप मटार घेतले. ते पण बॉईल करायला इथे ठेवून देत आहे. 3 किंवा 4 बर्नरचा गॅस असेल ना, तर असा फायदा होतो. एकाच वेळेस बऱ्याच गोष्टी आपल्याला तयार करता येतात. तर तुम्ही बघू शकता इथे 4 बर्नरचा माझा गॅस आहे. एकीकडे माझं तूप चालू आहे, तूप करणं चालू आहे. दुसरीकडे मी पनीर फ्राय करत आहे. तिसरीकडे इथे मी मटर बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि चौथीकडे आपली जी टोमॅटो प्युरी आहे ती पण परतत आलेली आहे. कधी-कधी काही जणांना असं वाटतं, की जर 4 बर्नरचा गॅस घेतला आपण तर जास्त गॅस वाया जातो किंवा सिलेंडर वाया जातो. जास्त आपल्याला सिलेंडर लागतो, पण असं अजिबात नाहीये. उलट क्विक होतात, बऱ्याच गोष्टी पटपट होतात. स्वयंपाक आपला लवकर होतो. तर हे बघा, इथे मी आता हे पनीर फ्राय करून घेत आहे. पनीर फ्राय करताना इथे मी तेलच घेतलेलं आहे. तुम्ही इथे बटरचा उपयोग पण करून घेऊ शकता आणि दोन्हीकडून छान असा लाईट गोल्डन रंग येतपर्यंत आपण हे पनीर फ्राय करून घेऊ. पनीरचे मी असे पातळ आणि थोडेसे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही क्यूबमध्ये, डाइसमध्ये असे पण कट करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जसा त्याचा शेप करायचा असेल तसं तुम्ही तयार करून घेऊ शकता, म्हणजे कट करून घेऊ शकता. हे बघा, पनीर पण छान फ्राय झालेले आहे एका साइडनी. आता मी याला पलटवून घेते आणि याच पद्धतीने मी सगळे असे पनीरचे तुकडे पलटवून घेत आहे आणि इथे मी पनीर 200 ग्राम घेतलेलं आहे. आणि इकडे बघा, मटार पण छान बॉईल झालेले आहे. मी इथे गॅस बंद केलेला आहे. 5 मिनिटं आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे मटार. गॅस बंद केल्यानंतर हे जे पनीर आपण फ्राय करून घेतले ते या मटरच्या पाण्यामध्येच मी ठेवून देणार आहे. कारण जेव्हा आपण पनीर फ्राय करतो तर त्याला जर बाहेरच ठेवलं ना, तर ते जास्त असे कडक होतात, चिवई होतात. तर म्हणून काय करायचं, फ्राय करून झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पनीर ठेवायचे आहे. तर इथे हे मटरचं पाणी गरमच आहे म्हणून मी याच पाण्यामध्ये हे पनीर ठेवून देत आहे. आणि हे बघा, हे सगळं करता इथे गॅस माझा थोडासा मोठा राहून गेला, तर थोडंसं करपलेलं आहे, पण याची चव अजिबात लागली नाहीये. जस्ट हे थोडंसं होत होतं, म्हणजे करपत होतं. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ही ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता छान असं त्याला तेल सुटलेलं आहे आणि जे आपण कांदा, काजू आणि बदाम
जे फ्राय करून घेतलं होतं ते पण छान थंड झालेलं आहे. त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट तयार करताना यामध्ये थोडंसं दूध आपण घालू. इथे मी पाण्याच्या ऐवजी दूध वापरलं आहे. तुम्हाला जर पाणी वापरायचं असेल तरीही चालेल. तर मी इथे 2-3 टेबलस्पून इतकं दूध घातलं आणि आता हे छान परत बारीक करून घेऊ आणि दुधाच्या ऐवजी तुम्ही दही सुद्धा घालू शकता. तर 2-3 टेबलस्पून दही यामध्ये घालायचं आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे. अगदी बारीक नाही झाली तरी चालेल आणि जेव्हा आपण ग्रेव्ही शिजवतो तेव्हा हे छान व्यवस्थित शिजलं जातं. हे बघा टोमॅटोला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्येच ही जी पेस्ट आहे कांद्याची ती घालू आणि छान परतवून घेऊ. इथे टोमॅटोची जी प्युरी आहे ती थोडीशी झालेली होती म्हणून मी गॅस बंद केला होता आणि आता ही पेस्ट कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर परत मी गॅस चालू केलेला आहे आणि यामध्ये पण म्हणजे आपल्या मिक्सरच्या पॉटमध्ये पण थोडंसं पाणी घातलं आणि हे सगळं यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊ. 1-2 मिनिटं मी इथे परतवून घेतलेली आहे. ग्रेव्ही छान थोडीशी परतली गेलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालू. तर इथे मी सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ घालते. थोडीशी हळद आपण यामध्ये घालू, अगदी पाव चमचा. त्यानंतर 1.5 टेबलस्पून मी इथे तिखट घालत आहे. तिखट ही जी भाजी आहे ना, मला थोडीशी तिखट आवडते म्हणून मी तिखट जास्त घालते. तुम्ही कमी घातलं तरी चालेल. त्यानंतर 1 टेबलस्पून मी इथे धणे-जिरे पूड घातलं आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता तुम्ही बघू शकता हे जेव्हा आपण मिक्स करतो ना, तर हळू-हळू याला तेल सुटायला लागतं आणि हे जे मसाले आहे ते जळू नये म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे 2 टेबलस्पून आणि या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. जेव्हा ही ग्रेव्ही उकळत असते ना, तर ही चटचट अशी उडते, तर त्याच्यामुळे याच्यावरती झाकण ठेवू आणि लो टू मीडियम गॅसवरती आपण ही ग्रेव्ही छान शिजवून घेऊ. हे बघा 3-4 मिनिटं इथे मी ही ग्रेव्ही छान शिजवून घेतलेली आहे आणि 1-1 मिनिटानंतर याला परतवून घेतलंय म्हणजे खाली ते जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीची थिकनेस पण मस्त झालेली आहे. पण आपण जसं-जसं शिजवू ना, तर ती अजून ग्रेव्ही थिक होत जाते. मग यामध्ये तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने इथे पाणी घालून घेऊ शकता. तर इथे मी परत अर्धा कप पाणी घालत आहे. म्हणजे या ग्रेव्हीला किंवा या भाजीला पूर्णपणे मी 1 कप पाणी घातलेलं आहे, थोडं-थोडं करत. त्यानंतर 1 मिरची मी अशी स्लिट करून घेतली ती घालू आणि मटर आणि पनीर जे आपण पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते यामध्ये ॲड करू. छान मिक्स करू. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून दुधावरची साय घालत आहे. तुमच्याकडे क्रीम असेल ना, क्रीम पण घालू शकता. 1 टेबलस्पून घालायचंय. हे छान मिक्स करू. सोबतच मी इथे कसुरी मेथी थोडीशी अशी गरम करून घेतलेली आहे, म्हणजे त्याचा छान असा चुरा होतो. आणि हे बघा या पद्धतीने क्रश करून ही कसुरी मेथी यामध्ये ॲड करू. मिक्स करू आणि झाकून या भाजीला 2 मिनिटं वाफ काढून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता इतकी मस्त अशी भाजी दिसत आहे. छान तेल सुटलेलं आहे. इथे तुम्ही बटरचा पण उपयोग करू शकता. वरून थोडंसं बटर वगैरे ॲड करू शकता. मी इथे काहीच ॲड केलेलं नाहीये आणि तूप किंवा बटर यापैकी काहीच मी इथे ॲड केलेलं नाहीये. ही संपूर्ण भाजी मी तेलातच केलेली आहे. त्यानंतर मी इथे 1 टीस्पून गरम मसाला घातला. वरून कोथिंबीर घालू आणि छान मिक्स करू आणि आपली ही मटर पनीरची भाजी तयार आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेली होती आणि आयुषला तर अतिशय आवडली. तो म्हटला, की "अशा भाज्या ना परत-परत करत जा. मला पनीरची भाजी अतिशय आवडते, तुला माहिती आहे." म्हटलं, "ठीक आहे, करते. नेहमीच तुझ्यासाठी पनीरची भाजी तर मी करतेच आणि काही व्हेरिएशन्स पण मी त्यामध्ये करतच असते." तर ही भाजी आपली तयार झालेली आहे. यासोबत मी मस्त फुलके केले आणि त्या फुलक्यांना मस्त तूप लावून घेतलेलं आहे आणि त्या तूप लावलेल्या फुलक्यांसोबत ही मटर पनीरची भाजी आम्ही एन्जॉय केली. यासोबत तुम्ही नान करू शकता किंवा बटर रोटी वगैरे पण तयार करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता किती मस्त आपली ही भाजी दिसत आहे. चवीला पण इतकी भन्नाट झाली होती. नेहमी ग्रेव्ही, टोमॅटो आणि कांदा आपण एकत्रच करून आपण भाजी करतो. तर यावेळेस या पद्धतीने करून बघा. खूप छान होते. आणि कशी झाली तर मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते
अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.